नमस्कार, फूड लवर्स यमी रेसिपीजमध्ये मी मोनाली काटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। थंडीचे दिवस खूप वाढत चाललेले आहे, गारठाही खूप वाढतोय, म्हणूनच सर्वांना शरीराला उष्णता देणारा असं पाचक काहीतरी आणि खमंग तसंच झटपटीत होणारा असं ब्रेकफास्टचा पदार्थ म्हणजे काय तर आजची आपली ही खास रेसिपी विंटर स्पेशल, जी घरातील पदार्थांपासून घरातील अवेलेबल असणाऱ्या पदार्थांपासून अगदी 15 ते 20 मिनिटात अशी होणारी बाजरीचे पॅनकेक। चला तर मग पाहूयात आजची ही विंटर स्पेशल खास रेसिपी। बाजरीचे पॅनकेक बनवण्यासाठी लागणारे साहित्य 2 कप बाजरीचं पीठ, 3 ते 4 चमचे दही किंवा ताक घेतलं तरीही चालेल, 3 ते 4 चमचे बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, किसून घेतलेलं 1 गाजर, पाव वाटी मेथी बारीक चिरून घेतलेली, 3 ते 4 बारीक वाटून घेतलेल्या मिरची, 1 चमचा जिरे, 3 ते 4 चमचे तीळ, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। प्रथम 2 वाटी आपण बाजरीचं पीठ घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये 3 चमचे दही टाकणार आहोत। यामध्येच आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी कोथिंबीर टाकणार आहोत, अर्धी आपण वरून सजावटीसाठी ठेवणार आहे। पाव वाटी किसून घेतलेलं गाजर टाकणार आहे, पाव वाटी बारीक चिरलेली मेथी टाकणार आहे, 3 ते 4 बारीक वाटून घेतलेल्या मिरच्या टाकणार आहे, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा टाकणार आहोत, तीळ टाकणार आहे, थंडी आहे त्यामुळे तीळ तर आलेच पाहिजेत, 2 चमचे तीळ टाकणार आहोत आणि रंग येण्यासाठी लाल तिखट टाकणार आहोत, 1 चमचा जिरे घेणार आहोत आणि चवीपुरतं मीठ मी अर्धा चमचा टाकून घेते मीठ। हे सगळे पदार्थ मी पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी होणार आहे। यामध्ये बाजरीचं पीठ आहे, तीळ आहेत, दही आहे, मेथी, कोथिंबीर, गाजर आहे। हे सर्व पदार्थ अतिशय पौष्टिक, इझिली अवेलेबल होणारे असे आहेत, प्रत्येकाच्या घरात अवेलेबल होतात। यामध्ये मी थोडं असं पाणी टाकून आता हे मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला जर ह्या तिखट झणझणीत असं हवं असेल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल, पण लहान मुलांसाठी मिरचीचं प्रमाण ठीक आहे। हे पीठ आपण असं सरसरीत करून घेणार आहोत। त्यातच आपण पाव चमचा सोडा टाकणार आहोत, जे शेवटी टाकून घ्यायचा हा सोडा। हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत मी तवा इथे गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। तवा इथे गरम झालेला आहे, आपण ह्याच्यावर थोडंसं तेल लावून घेणार आहोत। थोडेसे तीळ तव्यावर आधी टाकून घ्यायचे आहेत आणि लगेचच हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे।
तुम्ही बघू शकता याला छान असे होल्स म्हणजे जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. हवं तर तुम्ही कडेनं थोडंसं तेल सोडून घेऊ शकता. याच्यावर आपण तीळ घालून घेणार आहोत, तीळ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. वर झाकण ठेवून हे जरा एक वाफ घेऊन काढून घ्यायची. एक 2 ते 3 मिनिटात आपण झाकण काढून घ्यायचं. ह्याच्या कडा सगळ्या बाजूने लूज करायचे आणि हे पलटी करायचं. तुम्ही बघू शकता हे कसं गोल्डन ब्राऊनमध्ये भाजलेलं आहे. थोडंसं तेल टाकते मी आणि हे बारीक गॅसवर असंच अजून एक 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. हे पलटी करून घेते. बघू शकता हे कसं गोल्डन ब्राऊन असं हे दोन्ही साईडून छान क्रिस्पी असं थोडंसं भाजून घेऊन तयार करायचं आहे. मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याचप्रमाणे बाकीचेही आपण तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे सगळे पॅनकेक्स तयार करून घेणार आहोत. खालच्या साईडून जास्त भाजायची गरज पडणार नाही, पण तरीही थोडंसं तेल लावून आपण हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं. ही खूपच झटपट होणारी अशी इन्स्टंट इझी कोणीही बनवू शकतं अशी लहान मुलांना खाण्यासारखी अशी अतिशय पाचक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही अगदी घरच्या सामानापासूनही बनवू शकता. वा, काय सुंदर ब्राऊन कलर आलेला आहे. आता मी हे काढून घेते. त्याचप्रमाणे मी बाकीचे पॅनकेक्स तयार करून घेते. वा, सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. लहान मुलं बाजरीची भाकरी खाण्याचा विशेषतः खूप कंटाळा करतात. त्यांनाही अतिशय पाचक अशी रेसिपी आहे. अशी अतिशय स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. फूड लवर्स यमी रेसिपीज हा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेजारीच असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. आपली झटपट होणारी बाजरीचे पॅनकेक्स, तुम्ही याला बाजरीचे उत्ताप्पाही म्हणू शकता किंवा बाजरीचे थालीपीठही म्हणू शकता. अशी इन्स्टंट होणारी लहान तसेच मोठ्यांना खूप आवडणारी अशी बाजरीचे पॅनकेक्स ही रेसिपी आपली तयार आहे. आजची ही विंटर स्पेशल रेसिपीज घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.